हॅलो स्टुडंट, ट्रिग्नोमेट्री या चॅप्टर मधली एक्झरसाइज 2.2 आपली चालली आहे. त्या एक्झरसाइज मधले काही एक्झाम्पल आपण मागच्या तासाला बघितले. पुढचे एक्झाम्पल बघूयात. क्वेश्चन नंबर 4. सो क्वेश्चन नंबर 4 आहे इलिमिनेट थिटा. म्हणजे थिटाला काढून टाकायचे आपल्याला फ्रॉम दिस टर्म्स. काही टर्म्स घेतलेल्या आहेत मी, काही टर्म्स तुम्हाला सॉल्व्ह करायच्या आहेत. त्यातल्या ह्या ज्या काही टर्म्स आहेत त्या आपण 1 बाय 1 त्यातला थिटा रिमूव्ह करायचा आहे. आणि हे थिटा रिमूव्ह करत असताना आपली जी कन्सेप्ट आहे फंडामेंटल आयडेंटिटीची तीच लक्षात घ्यायची आणि त्याच्यानुसार आपल्याला थिटा जो आहे तो इलिमिनेट करायचा आहे. आणि त्याच्यासाठी पहिली जी व्हॅल्यू आहे ती पहिली व्हॅल्यू आहे x इज इक्वल टू 3 सेक थिटा, y इज इक्वल टू 4 टॅन थिटा. कॉम्बिनेशन जर बघितलं तर लक्षात येईल सेक आणि टॅनचं आपलं कॉम्बिनेशन आहे फंडामेंटल आयडेंटिटीचं. त्याच पद्धतीने घेतली आहे टर्म. याच्यावरून तुम्हाला सेक थिटा लिहिता येईल. सेक थिटा 3 इकडे शिफ्ट करायचा म्हणजेच x/3x. आणि ह्याच्यावरून तुम्हाला टॅन थिटा लिहिता येतो. टॅन थिटा कसा लिहायचा, 4 ला इकडे शिफ्ट करा, y/4च्या फॉर्म मध्ये ही टर्म येईल. आणि जे रिलेशन आपलं फंडामेंटल आयडेंटिटीज आहे सेक आणि टॅनचं रिलेशन ते यूज करायचं. रिलेशन कसं आहे आपलं 1 + टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. ह्या रिलेशनचा आता यूज करायचा आणि मग सिम्प्लिफिकेशन आपल्याला विदाउट थिटा ही टर्म आपल्याला मिळेल, ऑटोमॅटिक मिळेल. सो व्हॅल्यू जी आहे ती सबस्टिट्यूट करा टॅनची y/4 ब्रॅकेट स्क्वेअर आणि सेकची सबस्टिट्यूट करा x/3 स्क्वेअर. सिम्प्लिफिकेशन करायचंय. आता याच्यात थिटा राहिलेलाच नाही. एक्स आणि वायच्या फॉर्म मध्ये ही टर्म जरी आलेली असेल तरी याचं आता कॅल्क्युलेशन आपल्याला सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये करून दाखवायचं. आणि हे करत असताना ह्याचं स्क्वेअरिंग करा, ह्याचं स्क्वेअरिंग करा. 1 + y² इज इक्वल टू x²/9 ह्या फॉर्म मध्ये ही टर्म होईल. इथे क्रॉस मल्टिप्लाय करून अजून सिम्प्लिफिकेशन होतं. 16 + y² इज इक्वल टू x²/9 ह्या फॉर्म मध्ये ही टर्म मिळाली. आता व्हॅल्यू जी आहे तो हा 9 इकडे शिफ्ट करायचा. डिवायडेशन इकडे गेलं की तो मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये येईल. ह्या पूर्ण टर्मला 9 मल्टिप्लाय होईल आणि हा जो 16 आहे तो इकडे मल्टिप्लाय करून घेऊया. सो टर्म ही होईल 9 × 16 + y² इज इक्वल टू 16x². हा इकडे मल्टिप्लाय केला. आता सिम्प्लिफिकेशन करा. 9 ने आतमध्ये दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करून घ्यायचं. सो 9 × 6 करा पहिल्यांदा. सो व्हॅल्यू येईल 4 कॅरी 5. नंतर येईल 44. सो 9 + 4 इज 14 आणि मग टोटल टर्म आली 144. सिमिलर वेनी प्लस 9y² इज इक्वल टू 16x². ही जी टर्म आहे ह्याच्यामध्ये एक्स अगोदर लिहायचा. एक्स पॉझिटिव्ह अगोदर आला पाहिजे, पॉझिटिव्ह एक्स राहायला पाहिजे या पद्धतीने. सो ही जी टर्म आहे ती पॉझिटिव्ह इकडे, त्यामुळे वायची टर्म इकडे शिफ्ट होईल. वायची टर्म शिफ्ट झाली इकडे राहिला 144 इज इक्वल टू 16x² - 9y². आणि लिहिताना ही टर्म अगोदर लिहायची म्हणजे 16x² - 9y² इज इक्वल टू 144. हा जो आला इक्वेशनचा फॉर्म, ह्या इक्वेशन मध्ये एक्स आणि वायचा फॉर्म आहे, थिटाचा फॉर्म नसल्यामुळे ही या पद्धतीने आपण इलिमिनेट केला थिटाला. हे ज्या पद्धतीने केलंय त्याच पद्धतीने पुढच्या पण एक्झाम्पलला सॉल्व्ह करायचंय. कॉम्बिनेशन जरी बघितलं तरी लक्षात येईल. इलिमिनेट थिटा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हा थिटा जेव्हा इलिमिनेट होतो तेव्हा तो कोसेक आणि कॉटच्या फॉर्म मध्ये, म्हणजे रिलेशन त्याच्याच टर्मच्या फंडामेंटल आयडेंटिटीमध्ये जे रिलेशन आहे आपलं साईनचं कॉसचं, टॅनचं आणि सेकचं आहे, कॉट आणि कोसेकचं आहे, त्याच रिलेशनच्या फॉर्म मध्ये ह्या टर्म्स ज्या आहेत त्या दिसतील. फक्त व्यवस्थित सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये आणायचे त्याला आणि नंतर जो आपला फंडामेंटलचा फॉर्म्युला आहे तो घ्यायचा, त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करायचा आणि कॅल्क्युलेशन जे आहे ते सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये आणायचं. हे त्याचं सिम्प्लिफिकेशनचा फॉर्म आहे. आणि मग जे आन्सर आहे ते पहिले एक्स नंतर वाय नंतर कॉन्स्टंट अशा फॉर्म मध्ये त्या टर्म्स दिसल्या पाहिजे अशी अरेंजमेंट त्याची करायची. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये आपण सिम्प्लिफिकेशन करूया. एक्स इज इक्वल टू टर्म दिली आहे 6 कोसेक थिटा, 6 कोसेक थिटा आणि वायची व्हॅल्यू दिली आहे 8 कॉट थिटा. सिम्प्लिफिकेशन करूया. सो व्हॅल्यू येईल इथे कोसेक थिटा
एक्स अपॉन 6ला इकडे शिफ्ट केलं. तसंच कॉट थिटा इथून येईल y अपॉन 8ला इकडे शिफ्ट केलं. आता आपल्याला फंडामेंटलचा फॉर्म्युला माहिती आहे, तो यूज करूया आणि सिम्प्लिफिकेशन कम्प्लीट करूया. 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. व्हॅल्यू पुट करा. 1 प्लस y अपॉन 8 ब्रॅकेट स्क्वेअर आणि इकडे येईल x अपॉन 6 ब्रॅकेट स्क्वेअर. स्क्वेअरिंग करून घ्या पहिल्यांदा. स्टेप्स त्याच राहतात जे मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण बघितलं, पण कॅल्क्युलेशन मात्र बदलेल. कॅल्क्युलेशन वाईज स्टेप ज्या आहेत त्या बदलेल. सो टर्म स्क्वेअरिंग 64 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर आणि 36. इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन 64 प्लस वाय स्क्वेअर अपॉन 64. ही टर्म ॲज इट इज. परत 64ला इकडे मल्टिप्लाय करा, 36ला इकडे मल्टिप्लाय करा. 64 प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ही टर्म इकडे मल्टिप्लाय करा 64 एक्स स्क्वेअर. सिम्प्लिफिकेशन ह्या टर्मसाठी करायचं. आता ह्याचं मल्टिप्लिकेशन मला ओरली नाही करता येणार. 64 आणि 36 मल्टिप्लाय करा. 4 कॅरी 2 36 अँड 34 नाही 38. परत 12 carry 1 18 19. So 4 0 3 2. चेक करा. 2 करेक्ट आहे. करेक्ट आहे. ॲडिशन ओके. सो ही टर्म जी आहे 2304 प्लस 36 वाय स्क्वेअर इज इक्वल टू 64 एक्स स्क्वेअर. एक्स पॉझिटिव्ह राहील अशी अरेंजमेंट करायची, म्हणजे वायला तिकडे शिफ्ट करायचं आपल्याला. 2304 इज इक्वल टू 64 एक्स स्क्वेअर मायनस 36 वाय स्क्वेअर. ठीक आहे. या पद्धतीने ही टर्म येईल. ह्यात अजून सिम्प्लिफिकेशन आपल्याला करता आलं असतं. इथे 2 जो आहे तो कॉमन काढून आपल्याला सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये आणता येईल. सो करून बघूया. 2चा स्क्वेअर 16, 2चा स्क्वेअर 4. सो 4 कॉमन काढल्या. थ्रू आउट 4ने डिवाइड करून बघा ह्या टर्मला. थ्रू आउट 4ने, कारण इथे टर्म जी आहे 64 आणि 36 आहे. याच्यामध्ये कॉमन काय आहे तर 4 कॉमन आहे आणि मग 4 कॉमन आहे, त्यामुळे 4ने थ्रू आउट डिवाइड करा. सो 4ने थ्रू आउट डिवाइड केलं. 5 कॅरी 9 कॅरी 2 6 इज इक्वल टू 64ला डिवाइड करा. 1 कॅरी 2 6 एक्स स्क्वेअर मायनस सो इट्स 5 9. सो हे आन्सर फायनल येईल. सो थ्रू आउट मी काय केलं, डिवाइड बाय 4 केलं. डिवाइडिंग बाय 4. थ्रू आउट आपण ह्या टर्मला डिवाइड केलं 4ने. आणि हे मी कसं कॅल्क्युलेट केलं तर इथे जी टर्म आहे त्याच्यावरून माझ्या लक्षात आलं की हा 4 जो आहे तो थ्रू आउट त्याच्यामधनं कॉमन काढता येईल आणि तो डिवाइड होऊ शकतो. त्या पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन हे करून घेतले. लिहिताना शेवटची व्हॅल्यू इकडे ही टर्म लिहायची आणि कॉन्स्टंट जो आहे तो शेवटी लिहायचा. या वेळी टर्म रिराईट करा. आता आपण पुढचं एक्झाम्पल बघूया. मेथड हीच राहील, फक्त थोडंसं कॅल्क्युलेशन अजून त्याचं डीप होईल. टू एक्स इज इक्वल टू 3 मायनस 4 टॅन थिटा. दुसरी व्हॅल्यू आहे 3y 5 प्लस 3 सेक थिटा. टर्म सिम्प्लिफाय करा. 2x मायनस 3 होईल इज इक्वल टू मायनस 4 टॅन थिटा. तसंच इकडे सिम्प्लिफाय करा. 3y मायनस 5 इज इक्वल टू 3 सेक थिटा. कॉन्स्टंटला मी शिफ्ट केलं पहिल्यांदा. आता जो कोइफिशियंट आहे त्याच्या सहित मायनस साईन सहित मी इकडे शिफ्ट करेल. सर लिहिताना ही टर्म अगोदर लिहायची. टॅन थिटा इज इक्वल टू 2x मायनस 3 अपॉन मायनस 4. ही व्हॅल्यू पहिली झाली.
इथे सेक थिटा इज इक्वल टू हा 3 शिफ्ट करा 3y मायनस 5 अपॉन 3 ह्या फॉर्ममध्ये ही टर्म झाली. आता टॅन आणि सेकचं जे रिलेशन आहे ते रिलेशन लिहा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू पुट करूया आपण 1 प्लस 2x minus 3 upon minus 4 bracket square is equal to 3y minus 5 upon 3 bracket square. सो स्क्वेअरिंग करून घेऊया. स्क्वेअरिंग न्यूमरेटरचं वेगळं आणि डिनॉमिनेटरचं वेगळं करा पहिल्यांदा. सो 2x minus 3 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 16. सो मी पहिल्यांदा न्यूमरेटरचं वेगळं आणि डिनॉमिनेटरचं वेगळं केलं. 3y minus 5 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 9. या वेळी ही टर्म सिम्प्लिफाय झाली. आता ही टर्म क्रॉस मल्टिप्लाय करायची जसं आपली मेथड आहे त्याच वेळी 16 प्लस 2x मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 16 आणि ही टर्म जी आहे ती ॲज इट इज ठेवूया अपॉन 9. ह्याला सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये पण आणता येतं किंवा ॲज इट इज जरी ठेवलं तरी चालेल. किंवा सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये म्हणजे ह्याचं जे स्क्वेअर आहे ते एक्सपान्शन फॉर्म मध्ये घ्यायचं. ए मायनस बी इथे येईल. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा जो फॉर्म्युला आहे तो यूज करायचा. ह्याचं एक्सपान्शन घ्यायचं ह्याचं एक्सपान्शन घ्यायचं. यावेळी पण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल किंवा ॲज इट इज जरी ठेवलं तरी चालेल पण आपण थोडंसं सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये त्याला करून घेऊया. आणि हे करताना ही टर्म मी इकडे शिफ्ट करेल ही टर्म इकडे शिफ्ट करेल. सो 9 इंटू मी मुद्दामून बॉक्स ब्रॅकेट घातला 9 इंटू कारण मला ह्याचं एक्सपान्शन लिहायचं. ह्याचं एक्सपान्शन लिहा 4x स्क्वेअर. मिडल टर्म मायनस येईल. मल्टिप्लिकेशन पहिल्यांदा घ्यायचं. ए इंटू बी असतो सो इथे 6 येईल इंटू 2 टाइम असतं म्हणजे 2 6 इंटू 2 म्हणजे 12x प्लस 9 ह्याचा स्क्वेअर. ह्या झाला पहिली टर्म कम्प्लीट. हा 9 ऑलरेडी मी इथं घेतलाय. हा 16 इथे शिफ्ट करा. 16 इंटू ह्याचा स्क्वेअर करा. सो स्क्वेअर इज 9y स्क्वेअर मायनस ह्या टर्मचं मल्टिप्लिकेशन 15 इंटू 2 करायचं. सो 15 इंटू 2 येईल 30y प्लस 25. यावेळी ह्याला सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये आणलंय आपण. आता हा जो 9 आहे त्याच्याने आतमध्ये प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करून घ्या. तोपर्यंत ह्यांची ऍडिशन पण करून घेऊया आणि मग मल्टिप्लाय करून घ्या. सो 4x स्क्वेअर मायनस 12x प्लस 25 इज इक्वल टू ही टर्म आहे तशीच लिहूया सुरुवातीला आणि मग सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये ही व्हॅल्यू येईल 36x स्क्वेअर मायनस 9 18 कॅरी 1 10 प्लस 5 4 कॅरी 18 and 4 22 multiplication 4 carry 5 144 y square minus 3 ने मल्टिप्लाय करा 0 द्या. सो व्हॅल्यू येईल 8 कॅरी 1. चेक करून बघा मल्टिप्लिकेशन. सो 25 आणि 16चं मल्टिप्लिकेशन करा 3 12 आणि 15 25. सो आन्सर येईल 0 0 कॅरी 1 4. आता लिहिताना एक्सची व्हॅल्यू वायची व्हॅल्यू या सिक्वेन्सली टर्म्स फक्त आपण लिहून काढूया. इथेच लिहिते मी आता. सिक्वेन्सली लिहून काढायची. सो ह्या सगळ्या एक्सच्या टर्म्स आहेत. ह्या सगळ्या वायच्या टर्म्स एकत्रित करूया. 36x स्क्वेअर मायनस 108x मायनस 144y स्क्वेअर प्लस होईल. हा इकडे शिफ्ट झाला प्लस झाला. सो प्लस आणि आता कॉन्स्टंटची ऍडिशन करायची किंवा सिम्प्लिफिकेशन करा. ही टर्म इकडे शिफ्ट करा. सो इज इक्वल टू 400 मायनस 225. सो आन्सर येईल त्याचं फक्त कॉन्स्टंट साठी आता आपण सिम्प्लिफाय करतोय 480. सो 200 175 हे आन्सर येईल आणि हेच आपलं फायनल आन्सर असेल. इलिमिनेट थिटा.
सो हे एक्झाम्पल पर्टिक्युलरली मोठं आहे, बाकीचे एक्झाम्पल छोटे आहेत आणि हे सहसा विचारले जातात. जे छोटे एक्झाम्पल्स असतात ते सहसा तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातील. ह्याच्यासारखे जे सॉल्व्ड एक्झाम्पल आहेत ते पण छोटेच बघायचे. हा मोठा मी फक्त एका ट्रायलसाठी सॉल्व्ह करून दाखवला, पण शक्यतो हे विचारले जात नाही. विचारले कुठले जातील तुम्हाला? फर्स्ट आणि सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 जो आहे तो थोडासा वेगळा आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म आहे आणि टर्म्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. क्वेश्चन नंबर 5 आणि 6 एकसारखेच आहेत, फक्त पॉसिबल व्हॅल्यूज ज्या आहेत त्या पॉसिबल व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची. आपण जर टेबल नीट पाठ केला असेल तर लक्षात येईल तुम्हाला की नेहमी साइन आणि कॉस्टच्या ज्या व्हॅल्यूज असतात त्या इन बिटवीन -1 to +1च्याच मध्ये असतात. टेबल पाठ केलेला आठवा तुम्ही. सगळ्या व्हॅल्यू साइन आणि कॉस्टच्या, फक्त साइन आणि कॉस्टच्या व्हॅल्यूज जर बघितल्या तर त्या इन बिटवीन -1 आणि +1 यांच्या मधल्याच व्हॅल्यू दिसतील. जास्तीत जास्त म्हणजे कमीत कमी व्हॅल्यू त्याची किती आहे? -1 आहे आणि जास्तीत जास्त व्हॅल्यू त्याची किती आहे? तर 1 आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची, कारण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्याला त्या टर्मचा यूज करायचा आणि सिम्प्लिफिकेशन करायचं. सो पहिली व्हॅल्यू आहे इफ गिवन आहे टर्म 2 sin square theta plus 3 sin theta is equal to 1. Find the प्रीमिसेबल व्हॅल्यू ऑफ cos theta. cos theta ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची ह्या टर्म वरून. आणि हे करत असताना व्हॅल्यू मगाशी जसं सांगितलं की इन बिटवीनच्या टर्म्स ज्या आहेत त्या लक्षात घ्यायच्या. क्वाड्रॅटिक इक्वेशन जसं आपण सिम्प्लिफाय करतो ना त्याच वेळी ह्याचं सिम्प्लिफिकेशन पूर्ण करायचं. या केसमध्ये मात्र हा क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फुल फॉर्म नाही, म्हणूनच या टर्मला सिम्प्लिफाय करण्यासाठी कॉमन व्हॅल्यू जी आहे ती घेतली जाते. साइन थिटा कॉमन जर काढला तर टर्म काय राहील? 2 sin थिटा प्लस 3. हा जर कॉमन काढला की ही टर्म शिल्लक राहते. दोन टर्म मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये, याचा अर्थ आयदर साइन थिटा इज 0 येईल किंवा हा ब्रॅकेट इज इक्वल टू 0 येईल. कुठली तरी एक टर्म त्यातली 0 असेल. आपण दोन्ही पॉसिबल टर्म कन्सिडर करूया. आयदर फर्स्ट टर्म इज 0 और सेकंड टर्म इज 0. आता फर्स्ट टर्म 0च आहे, व्हॅल्यू त्याच्यावरून आपल्याला सिम्प्लिफाय करता येईल. ह्या टर्म वरून सिम्प्लिफिकेशन थोडंसं आपण करून घेऊया. साइन थिटा इज इक्वल टू -3 येईल. 2 sin थिटा इज इक्वल टू, आणि मग साइन थिटाची व्हॅल्यू तुम्हाला लिहिता येईल -3/2. मगाशी जे सांगितलं ते ह्यासाठी सांगितलं की ही जी टर्म आहे ती व्हॅल्यू होऊ शकत नाही, कारण आपल्याला प्रीमिसेबल व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आणि प्रीमिसेबल व्हॅल्यू ही इन बिटवीन -1 to +1च्याच मध्ये असेल. म्हणजेच टर्म ही जर सिम्प्लिफाय केली तर लक्षात येईल की ह्याला जर भाग घातला तर समथिंग 1.5 हे तुमचा आन्सर येईल. आणि -1.5 हे कसं झालं? अजून त्याच्यापेक्षा छोटं झालं. आणि म्हणूनच ही जी टर्म आहे -1 to +1च्या मध्ये येत नाही. आणि ही येत नसल्यामुळे खाली रिझल्ट काय लिहायचं? देअरफॉर साइन थिटा इज नॉट इक्वल्स टू -3/2. हे भाग नाही घालून दाखवायचा. त्याचं रिझन काय लिहायचं? बिकॉज हे रिझन आहे साइन थिटा बिलॉंग्स टू, तुम्ही सेट थेरी लिहिलेली आहे, साइन थिटा बिलॉंग्स टू म्हणायचं ह्याला -1 to +1. ही त्याची रेंज आहे. आता हे रेंज, डोमेन वगैरे काय भाग आहे हा आपल्याला पेपर 2 मध्ये सेट, रिलेशन, फंक्शन याच्यामध्ये कळेल. फक्त आता शब्द लक्षात ठेवा, ही त्याची रेंज आहे. -1 to +1 ह्याच्यामध्येच त्याच्या व्हॅल्यूज असतात. साइन जी अँगल व्हॅल्यू आहे त्या सगळ्या अँगलच्या तुम्ही चेक करू शकतात. इन बिटवीन -1 to +1 यांच्यामध्येच व्हॅल्यू आहे आणि ही व्हॅल्यू त्याच्यामध्ये येत नाही, त्यामुळे हे आन्सर त्याचं नाही आहे. म्हणजे एकच आन्सर आहे की साइन थिटा इज इक्वल टू 0, कारण -1 आपण स्टार्ट केली संख्या रेषा तरी लक्षात येते -1 आणि इथे +1 यांच्या मधल्याच व्हॅल्यूज आहेत आणि त्याच्यामध्ये 0 येतो, 0 येतो. त्यामुळेच ही टर्म त्याची व्हॅल्यू होऊ शकते. आणि ही जर टर्म त्याची व्हॅल्यू असेल तर साइन 0 कधी असतो हे अँगल आपल्याला माहिती आहे. अँगल जी व्हॅल्यू आहे ती साइन 0 कधी असतो ते चेक करायचं. साइन 0ला
झिरो असतो पहिली गोष्ट. मग आपल्याला कॉस्टची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आणि कॉस्टची पॉसिबल व्हॅल्यूज ज्या आहेत त्या पॉसिबल व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करताना परत फंडामेंटल आयडेंटिटीचा यूज करा, कारण दुसरं माहीतच नाही आपल्याला, फंडामेंटलचाच यूज करूया. हे फक्त लक्षात ठेवायचं, हा हे लिहिलं नाही तरी चालेल. कॉस्टची व्हॅल्यू झिरो कधी असते, झिरोलाच असते. आणि अजून व्हॅल्यू जी आहे ती सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये आपल्याला घेता येते. आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय कॉस्ट आणि म्हणून स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये, कारण फंडामेंटल आयडेंटिटी घेतोय 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. आता ही जी टर्म आहे ती सिम्प्लिफाय करू. 1 मायनस कॉस थिटाची व्हॅल्यू येईल, सॉरी साइन थिटाची व्हॅल्यू येईल 0. 0चा स्क्वेअर करा, टर्म येईल 0, म्हणजेच व्हॅल्यू येईल 1. कॉस स्क्वेअर थिटा इज 1. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ हँड साइड, दोन्हीकडचा स्क्वेअर रूट घेतला तर टर्म किती येते, प्लस मायनस 1. आणि मगाशी जे मी सांगितलं की प्लस मायनस 1 ह्या ज्या टर्म्स आहेत त्या साईनच्या आणि कॉस्टच्याच असतात. आणि म्हणून ह्या दोन्ही पॉसिबल व्हॅल्यूज ह्या कॉस थिटाच्या आपल्याला प्लस मायनस 1च्या फॉर्म मध्ये, आयदर ते प्लस 1 असू शकते किंवा ती व्हॅल्यू मायनस 1 असू शकते. फक्त ही नसल्यामुळे पुढचं कॅल्क्युलेशन याच्यामध्ये येणार नाही. सिमिलर वेनी पुढचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, फक्त तो करत असताना त्यांनी प्रिमिसेबल व्हॅल्यू हा शब्द वापरला नाही, त्यांनी शब्द काय वापरला, पॉसिबल व्हॅल्यूज. आणि पॉसिबल व्हॅल्यूज मग कुठल्या पण असू शकतात आणि त्यानुसार आपल्याला त्याचं सिम्प्लिफिकेशन करायचं. आणि हे एक्झाम्पल जे गिवन आहे ते एक्झाम्पल मध्ये प्रॉपर क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म आहे. वरच्या एक्झाम्पल मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशनचा प्रॉपर फॉर्म नव्हता, पण खालच्या याच्यामध्ये प्रॉपर फॉर्म आहे. सो गिवन जी टर्म आहे 2 cos स्क्वेअर थिटा मायनस 11 cos थिटा प्लस 5 इज इक्वल टू 0. ही जी टर्म आहे ती क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला माहिती आहे, हे लक्षात कसं घ्यायचं, मी डायरेक्ट सॉल्व्ह करणार आहे, पण ज्यांना लक्षात येत नाही ना त्यांनी ही जी टर्म आहे कॉस्टची टर्म ती एक्स सपोज करायची. कॉस थिटा इज इक्वल टू एक्स, आणि म्हणून एक्सचा स्क्वेअर होईल, मायनस 11 एक्स होईल आणि प्लस 5 इज इक्वल टू 0. एक क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म आहे ज्याच्यात एक्स फाइंड आउट करायचा आहे. फाइंड द व्हॅल्यू पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ कॉस थिटा असं सांगितलंय. त्यामुळे एक्सची जी व्हॅल्यू आहे तीच व्हॅल्यू म्हणजे आपली कॉस थिटाची व्हॅल्यू असेल, जर तुम्ही या पद्धतीने करत असाल तर. ज्यांना लक्षात येत आहे त्यांनी माझ्यासारखं डायरेक्ट करा, आणि ही सवय चांगली आहे की डायरेक्टच घ्यायचं. आता क्वाड्रॅटिक इक्वेशनला तुम्ही व्हेरिएबल एक्सच्याच फॉर्म मध्ये इमॅजिन नाही करायचं, वेगवेगळ्या ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म मध्ये तुम्हाला तो क्वाड्रॅटिक इक्वेशन पण दिसणार आहे. त्याला सिम्प्लिफाय त्याच पद्धतीने करायचं ज्या पद्धतीने तो गिवन असेल. म्हणून वेगळं काही आता कॅल्क्युलेशन न करता आपण डायरेक्ट ह्याला सिम्प्लिफाय करू. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करताना आपण काय करतो, ए आणि सी चं मल्टिप्लिकेशन करतो. सो मल्टिप्लिकेशन किती येईल 10, आणि ऍडिशन मिडल टर्म यायला पाहिजे. ऍडिशन किती यायला पाहिजे, मिडल टर्म आहे मायनस 11. सो मायनस 10 आणि मायनस 1, ऍडिशन मायनस 11, मल्टिप्लिकेशन मायनस मायनस प्लस होऊन 10 होईल. आणि हीच व्हॅल्यू आपल्याला सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये घेता येईल, मायनस 10 कॉस थिटा मायनस 1 कॉस थिटा प्लस 5 इज इक्वल टू 0. 1 आपण लिहित नाही त्यामुळे ही टर्म फॅक्टराइज करून घेतली. कॉमन काढा पहिल्या दोन टर्म मधनं, 2 cos थिटा कॉमन, व्हॅल्यू राहील cos थिटा मायनस 5, आणि इथून मायनस साइन कॉमन काढूया. मायनस साइन जर कॉमन काढली तर cos थिटा मायनस 5 होईल इज इक्वल टू 0. दोन ब्रॅकेट आपल्याला कॉमन काढता येतात. सेम क्वाड्रॅटिक इक्वेशन ज्यांनी व्यवस्थित सॉल्व्ह केलंय ना त्यांना ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. सो कॉमन काढला ब्रॅकेट पहिली व्हॅल्यू, नंतर ही जी कोएफिशियंटची टर्म आहे ती एकत्रित करूया. 2 cos थिटा मायनस 1 इज इक्वल टू 0. परत दोन टर्म मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये आहे आणि इज इक्वल टू 0 आहे. दोन पॉसिबल आन्सर, आयदर फर्स्ट टर्म इज 0 और सेकंड टर्म इज 0. आपण फर्स्ट टर्म जर 0 सपोज केली तर cos थिटा इज इक्वल टू 5 येईल, आणि दुसरी टर्म जर केली cos थिटा इज इक्वल टू, पहिल्यांदा तुमच्यासाठी हे असं करूया, cos थिटा इज इक्वल टू टर्म येईल 1/2. परत ह्याच्यामध्ये बघा कॉस्टची व्हॅल्यू प्लस 5 आली आहे, आणि ही प्लस 5 व्हॅल्यू नसू शकते. का तर आपल्याला माहितीये कंडिशन काय, cos थिटा ही नेहमी इन बिटवीन -1 to +1च्याच मध्ये असते.
सो कॉस थिटाची व्हॅल्यू ही 5 येणार नाही. मग एकच व्हॅल्यू त्याची परत सांगता येईल विच इज 1/2, कारण 1/2 इन बिटवीन -1 to +1च्या मध्ये येतं 0.5 त्याचं आन्सर येतं आणि 0.5 आहे त्याच्यामध्ये ती व्हॅल्यू, त्यामुळेच हे आन्सर जे आहे ते एकच आन्सर येईल, कॉस थिटा इज इक्वल टू 1/2. यावेळी आपण हे दोन्ही एक्झाम्पल क्वाड्रॅटिक इक्वेशन सारखे सॉल्व्ह केले, फक्त प्रॉपर क्वाड्रॅटिक इक्वेशन डिनॉमिनेटरचं आहे, न्यूमरेटर मध्ये प्रॉपर क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म नाही. आता आपण लास्ट एक्झाम्पल 11 नंबरचं जे आहे ते सॉल्व्ह करूया. इफ हे एक्झाम्पल जे आहे ते मागच्या तासाला जसे आपण एक्झाम्पल बघितले त्याच वेनी कॉट थिटाची एक व्हॅल्यू दिली आणि थिटा लाईज इन थर्ड क्वाड्रंट आहे, पाय लेस दॅन थिटा इज लेस दॅन 3π/2, थर्ड क्वाड्रंट आहे हा, आणि फाइंड आउट करायचे 4 कोसेक थिटा प्लस कॉस थिटा. सो गिवन जी टर्म आहे त्याच्यावरून आपण फाइंड आउट आता कम्प्लीट करूया. कॉट थिटाची व्हॅल्यू गिवन आहे 3/4, करेक्ट आहे ना, 3/4, आणि थिटा लाईज इन थर्ड क्वाड्रंट सांगितलंय. थर्ड क्वाड्रंट मध्ये कॉट रेशो जो आहे तो पॉझिटिव्ह असणार आहे, उरलेले सगळे रेशोज त्याचे निगेटिव्ह येणार, म्हणजे कोसेक आणि कॉसची व्हॅल्यू जी आहे ती निगेटिव्ह येणार आहे. सो कॉट वरून आपल्याला कोसेक कॅल्क्युलेट करता येतो बाय युझिंग फंडामेंटल आयडेंटिटी. सो कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा, हा आपला फॉर्म्युला घेतला आपण. ही टर्म आपल्याला अननोन आहे ती लेफ्ट हँडला लिहूया आणि राईट हँड येईल 1 प्लस कॉटची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा 3/4 ब्रॅकेट स्क्वेअर, स्क्वेअरिंग करून घ्या पहिल्यांदा 9/16, क्रॉस मल्टिप्लिकेशन येईल 16 + 9 अपॉन 16, ऍडिशन 25 अपॉन 16, ही व्हॅल्यू कोसेक स्क्वेअर थिटाची झाली. आता याच्यावरून टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ हँड साइड, दोन्हीकडचं स्क्वेअर रूट घेतलं की 5/4, आणि थिटा लाईज इन थर्ड क्वाड्रंट, आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये कॉट आणि टॅन फक्त पॉझिटिव्ह आहे, अदर सर्व रेशोज निगेटिव्ह. सो कोसेक थिटा इज इक्वल टू -5/4, हे काय येणार, बिकॉज पाय इज लेस दॅन थिटा इज लेस दॅन 3π/2 असल्यामुळे ही रिझन येईल. हे एक मिळालं आपल्याला. याच्यावरून व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येईल साईनची, कॉट साईनची करून घेऊया मग कॉट कॅल्क्युलेट करूया, ठीक आहे. साईन थिटा इज इक्वल टू टर्म इन रेसिप्रोकल 4/5, आणि आपल्याला कॉस पाहिजे आहे आणि कॉट गिवन आहे, साईन पण माहिती आहे, कॉस आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो रेशो फॉर्म वरून. कॉट थिटाची व्हॅल्यू कशी लिहिता येते, कॉस थिटा अपॉन साईन थिटा, हा रेशो आपल्याला माहिती आहे. ही टर्म इकडे शिफ्ट करा, लिहिताना कॉस थिटा अगोदर लिहूया, कॉस थिटा इज इक्वल टू साईन थिटा इंटू कॉट थिटा, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, साईन थिटाची व्हॅल्यू -4/5 आणि कॉटची व्हॅल्यू आहे 3/4, 4/5 आणि 3/4. हे सिम्प्लिफिकेशन जे आहे ते करून घेऊया. 4 ला हा 4 कॅन्सल करा, -3/5, ही कॉस थिटाची व्हॅल्यू आली. ही जी व्हॅल्यू आली ती आणि ही व्हॅल्यू मिळून आपल्याला ते इक्वेशन जे आहे ते कम्प्लीट करायचं आहे. सो गिवन टर्म आहे 4 कोसेक थिटा प्लस 5 कॉस थिटा, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया, इज इक्वल टू, इथेच मी आता हे खोडून टाकते, टर्म येईल 4 इंटू -5/4 प्लस 5 इंटू -3/5. सिम्प्लिफिकेशन करा, 4 ला हा 4, 5 ला हा 5 कॅन्सल होईल, -5 -3 शिल्लक राहील आणि ऍडिशन होईल -8. हेच आपलं फायनल आन्सर आली. या टर्मची व्हॅल्यू आली -8. याच वेळी ह्या टर्म ज्या आहेत त्या सिम्प्लिफाय करायच्याच आपल्याला. हे एक्झाम्पल मागच्या तासांना जसं आपण एक्झाम्पल बघितलंय त्याच सारखंच आहे, फक्त नवीन काय बघितलं आपण, इलिमिनेट थिटा, थिटाला इलिमिनेट करायचं आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्म मध्ये जर टर्म दिली असेल तर त्याच्यावरून आपल्याला साईनची किंवा कॉसची व्हॅल्यू जी आहे ती कॅल्क्युलेट करता येतं. पॉसिबल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत असताना मात्र कंडिशन लक्षात घ्यायची, -1 इज स्ट्रिक्ट, साइन अँड कॉस रेशो इज इन बिटवीन -1 to +1, हे कंडिशन जी आहे ती लक्षात घ्यायची. ती कशी आहे काय आहे, खरं तर ह्याचं रिप्रेझेंटेशन होतं
आपल्याला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, पण प्रॅक्टिकल आपले कॅन्सल झाल्यामुळे ते सांगता येणार नाही मला तुम्हाला. नंतर कधीतरी जेव्हा आपला रेग्युलर तास चालू होतील तेव्हा मात्र मी तुम्हाला ते समजून सांगेल की कशा पद्धतीने त्या टर्म्स येतात. सो याच्यानंतरचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते कंपल्सरी व्यवस्थित आपल्याला हँडल करायचे, कारण ते प्रॉब्लेम जे आहेत ते एक प्रकारचे फॉर्म्युले पण आहेत आणि प्रॉब्लेम पण सिम्प्लिफाय करायचे विथ द हेल्प ऑफ फंडामेंटल आयडेंटिटी. सो उरलेला जो पार्ट आहे आपण तो पुढच्या तासाला बघूया.